तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो गावाला ऋषालीच्या लग्नासाठी. बऱ्याच जणांना माहिती असेल, ऋषाली माझ्या दिराची मुलगी आहे. तर बघा, आई यांना येणार होते. आईला अचानक ॲडमिट करावं लागलं. तर आत्ता आईला भेटून आवरून घरातलं काम स्वयंपाक करून सगळं आवरून आई आमच्यासोबतच गावाला येणार होते. त्याची शुगर वाढली म्हणून तिला ॲडमिट केले. तर आता आम्ही चाललो लग्नाला. आता मला पण जाणं भाग होतं, मग मी आईला आत्ताच भेटून आले टू व्हीलरवर जाऊन. हे गाडीचे सगळे कामं करून आले. आणि फ्रीजमध्ये काय ठेवायचं नाही शिल्लक, तर ती 2 आईस्क्रीम होते ती घेऊन आले. मी आता गाडीत बसून खाणार आहे. इथं पायाला एकटीच बसली आता. आई यांना नाही ते दोघं पण. आता आईला कधी सोडतात माहित नाही, 2 दिवसात सोडते म्हणजे एवढं काही नाही, फक्त थोडी शुगर वाढली म्हणून ॲडमिट केले. चला आता आमचा कसा प्रवास होतोय, काय होतंय, मी सगळं तुम्हाला लग्नाचे सगळे ब्लॉग तुम्ही आता एन्जॉय करायला. इथून पुढे सगळे लग्नाचे ब्लॉग येतील. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्हाला काय बोलायचं याच्यावर? काय नाही. प्रीतीकडे गेल्यावर व्हिडिओ काढ बरं का पाहिजे. इकडं बघा हे काय करते गुपचूप. एकटीच रसना पिती. रसना बनवून आणलाय, प्यायला लागली. आता आम्ही आले हडपसरला. आता आम्ही आणले प्रीतीसाठी काहीतरी खाऊ. तर तिला खाऊ द्यायचं आणि मग पुढे जायचं. तिथे थांबणार नाही, लगेच तिला खाऊ द्यायचं आणि जायचं. खरंच व्हिडिओ काढायचं विसरून जातो. आता आम्ही प्रीतीकडे आलो, पण तिच्याकडे चालल्यावर माझ्या लक्षात आलं व्हिडिओ काढायचा होता. आणि हिला मी सांगून ठेवलं होतं अगोदरच व्हिडिओ काढ म्हणून. माझ्या काय लक्षात राहत. आता प्रीतीला काय खाऊ द्यायचं होतं तिला. आता आम्ही हडपसर सोडलं नाही अजून. तिच्या घरापासला रस्ता सोडतोय. तिचं घर दाखवायचं होतं, तिला दाखवायचं होतं, सगळं विसरून जाते. काय सांगायचं, जाऊ द्या, घ्या समजून. नेक्स्ट टाइम आता आता कधी येईल नेक्स्ट टाइम सांगता येत नाही. चला, लागलं ही गाडीचं वरडायला, बेल्ट लाव म्हणून. तर आता मी बेल्ट लावते. गुड नाईट. नाही हा, हिची मज्जा आहे, झोपते उगा. या रसना. तर आता मस्त असे गुरुदत्त वडापाव आणला ह्यांनी. हे बघा, इथला खूप फेमस आहे. आम्ही जर वेळेस आलो इथं खात असतो. तर हा आहे चौफुलेला. जर कोणाला खायचं असेल तर नक्कीच खा. हा असा मोठा वडा असतो आणि त्याच्यासोबत 2 पाव मिळतात. कितीला? काहीतरी 30ला झाला असेल आता. 22 रुपयाला. हा का? तर असा मोठा वडा, मस्त पाव. तर आम्ही आता खाणार वडापाव. आम्ही पोचलो आता लग्न घरी. इथं आली शिदुरी. आतमध्ये आले नवरदेव. त्या बांगड्यात या इकडे या. तिथे नवरीचे पप्पा, ह्या बहिणी. अंदर आता काढ. सकाळपासून आहे ना? नाही, दुपारी आले. उद्या लवकर या. कारण परत घ्या लवकर. चला देऊ का? थांब जरा, दुसऱ्या थांब जरा करून येते. दोघं सोबतच ठेवा. व्हिडिओ सोबत. हां बस घ्या घ्या बसा बसा आता.
आणि पानाचा विडा समोर ठेवा खाली बसा, समोर ठेवा. पाठवे समोर खाली बसा. दिला मी थोडासा होता ते तर होईल. काय नाही, ते सगळे दिवस चांगलेच असतात. दिवसाचं नाही काय मग चांगलं असेल तर मग आज कशाला तुम्ही शंका काढली? सांगते तर नाही, आपल्याला तिथं ठरवलंय ना आपण. आता लग्न